नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 4. कर्म ब्रह्मार्पण योग. सर्व कर्म करता व बुद्धिमान कोणाला म्हणावं. भाग 3. ओव्या आहेत 103 ते 105 आणि गीतेचा श्लोक आहे 19. गीतेतील 18व्या श्लोकापासून ज्ञानीपुरुषांची लक्षणं सुरू झाली. दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली होती. स्थितप्रज्ञ म्हणजे ज्ञानी मनुष्य. मागच्या श्लोकात सांगितलं की कर्म करत असूनही फलासक्ती न धरता केलेले कर्म करूनही न केल्यासारखे होते हे ज्ञानी मनुष्य जाणतं. आता पुढील लक्षण सांगताना भगवंत म्हणतात, श्लोक 19. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिताः ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहुः पंडितं बुधाः. ज्याची सर्व कर्मे भोगेच्छा व त्याचे कारण संकल्प यांनी विरहित असतात आणि ज्ञानरूपी अग्नीने ज्याची कर्मे दग्ध झालेली असतात त्याला लोक पंडित म्हणतात. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही, परी फळापेक्षा काही संचरेना. ज्या पुरुषाच्या ठिकाणी कर्माविषयी तर कंटाळा नसतो, पण त्याच्या चित्तात फलाची इच्छा चुकून केव्हाही प्रवेश करत नाही. आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पे ही जयाचे मन विटाळेन. आणि हे कर्म मी करीन अथवा आरंभलेले मी पुरे करीन या कल्पनेनेही ज्याचे मन विटाळत नाही. ज्ञानाग्नीचे निमुखे जेणे जाळिली कर्मे अशेखे, तो ब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. ज्ञानरूपी अग्नीच्या द्वारा ज्याने सर्व कर्मे जाळून टाकलेली आहेत तो मनुष्याचे रूप घेतलेले प्रत्यक्ष ब्रह्मच आहे असे तू समज. जो कर्म करूनही अकर्म साधतो व कर्म न करण्यात कर्म झाले असे जाणतो तो ज्ञानी पुरुष असे मागच्या श्लोकात भगवंतांनी सांगितले होते. आता येथून कर्म अकर्म कसे होईल याचा विचार सुरू झालेला आहे. भगवंत म्हणत आहेत की ज्याची सर्व कर्मे भोगेच्छा व वासना विरहित असतात व आत्मज्ञानरूपी अग्नीने ज्याची कर्मे दग्ध झालेली असतात त्याला लोक पंडित म्हणतात. मागच्या श्लोकात कृष्ण या शब्दावर जोर होता, त्याप्रमाणे या 19व्या श्लोकात सर्वे या शब्दावर जोर आहे. भगवद्गीतेच्या मते अमुक व्यवसाय श्रेष्ठ व अमुक व्यवसाय कमी प्रतीचा असा भेद नाही. तसेच ज्ञानाने कर्मे जळून भस्म होतात याचा अर्थ कर्म सोडून द्यायची आहेत असा नसून फलेच्छा सोडून कर्म करणे असाच आहे हे या श्लोकावरून उघड होते. 19व्या श्लोकात 2 लक्षणं सांगितली आहेत, निष्कामता आणि आत्मज्ञान प्राप्ती. निष्कामता प्राप्त होण्यासाठी म्हणजे सर्व कर्मे कोणताही हेतू मनात न धरता हातून घडण्यासाठी सत्वगुणाची आवश्यकता आहे. रजोगुणी मनुष्य सर्व कर्मे लोभामुळेच करत असतो. लोभ प्रवृत्तीरारंभ असं गीतेमध्ये 14व्या अध्यायात म्हटलेलेही आहे. त्यामुळे सत्वगुण प्राप्त करून घेणे हा कर्मयोगाचा पाया आहे. ज्ञानदेवानी या सर्व श्लोकांवर टीका ही कर्मयोगाच्या अंगाने केलेली आहे. या श्लोकावरील 3 ओव्यांमध्ये कर्मयोगाचे सिद्धांत सांगत कर्मयोगाचे वर्णन केलेले आहे. निष्कामपणे कर्म करणाऱ्या अशा ज्ञानी मनुष्याला कोणतेही कर्म करण्याची वेळ आली तरी खेद वाटत नाही. त्याचे मुख्य कारण असे असते की अमुकच एक फळ या कर्मापासून आपल्याला मिळाले पाहिजे अशी त्याची इच्छा नसते. तो जे कर्म करतो ते कर्म करणे आपले कर्तव्य आहे असे समजून करतो. कर्माचा खेद करणाऱ्याला पूर्वी ज्ञानदेवानी गावढे असं म्हटलं होतं. परिसपा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची, खंती करीती कर्माची ते गावढे गा. ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी कर्माचा कंटाळा व फळाची इच्छा मात्र मुळीच नसते. सर्वसाधारणपणे मनुष्य कर्म करण्यास सुरुवात करतो तेव्हा अमुक एक फळ मिळावे म्हणून मी हे कर्म करीन, ते मी नक्कीच पूर्णत्वास नेईन असे कमीत कमी 2 तरी संकल्प सामान्य मनुष्याच्या मनात असतात. म्हणून तो कामास सुरुवात करतो. ते काम पूर्ण झाले व फलप्राप्ती झाली की आनंदी होतो. आपल्याला कसे यश मिळाले, आपण ते काम कसे पूर्ण केले, आपण ते काम पूर्ण करण्यास कशी मेहनत घेतली, ते तशाच प्रकारे का केले वगैरे गोष्टींच्या बद्दल फुशरकी मारत फिरत राहतो व उलट ते कर्म सिद्धीच गेले नाही की दुःखी होतो.
दैवावर व इतरांवर अपयशाचे खापर फोडून मोकळा होतो. परंतु ज्ञानी मनुष्य मुळात फलाच्या इच्छेने कर्म करत नाही, तर ते कर्तव्य आहे म्हणून करतो. अर्थातच ते पूर्ण होईल वा न होईल हे सर्वस्वी ईश्वर इच्छेवर सोडून देतो. कारण आपण ब्रह्मस्वरूप आहो. हा जो काही खेळ चाललेला आहे तो केवळ हा खेळ सावल्यांचा वा प्रतिबिंबांचा आहे हे मनोमन तो जाणून असतो. सर्व समारंभ म्हणजे सर्व प्रकारची कर्मे, काम म्हणजे फळाची इच्छा आणि संकल्प म्हणजे कर्तृत्वाचा अहंकार असे अर्थ ज्ञानदेवाने केलेले आहेत. कर्मफलाची इच्छा व कर्तृत्वाचा अहंकार या दोन्ही गोष्टी साधकाला सोडाव्या लागतात. आता सिद्ध अशा कर्मयोग्याचे वर्णन चालू असल्यामुळं या दोन्ही गोष्टींचा लेश त्याच्या ठिकाणी नसतो असे म्हटलेले आहे. आणि त्याचे कारण ज्ञान हे आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की त्याने ज्ञानरूपी अग्नीमध्ये सर्व कर्मे जाळून टाकलेली असतात. कर्मे ज्ञानरूपी अग्नीत भाजलेली असतात. म्हणजे आपण ब्रह्मस्वरूप आहोत तेव्हा या कर्मांचे कर्तृत्व आपले नाही अशा पूर्ण ज्ञानाने तो ती कर्मे करतो. त्यामुळे त्या कर्मांचे फळ निर्माण होत नाही. बीज रोवले की त्याच्यापासून वृक्ष तयार होतो व त्याला फळे लागतात. म्हणून ज्ञानदेवाने म्हटलं आहे की तो ज्ञानरूपी अग्नीत कर्मे जाळून टाकतो, म्हणजे त्या कर्मांची बीजेच जाळून दग्ध करतो. अशा मनुष्याला ज्ञानी म्हणतात असा त्याचा सरळ अर्थ आहे. पण ज्ञानदेव म्हणतात की हा मनुष्य म्हणजे मनुष्याच्या रूपातील ब्रह्म आहे असं जाण. दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञाचे वर्णन करतानाही श्रीकृष्णाने या अवस्थेला ब्राह्मी स्थिती असं म्हटलं होतं. त्याच अनुरोधाने त्यांनी येथे अशा पुरुषाला मनुष्य वेशातील ब्रह्म असे म्हटलेलं आहे. पुढे आणखी काही लक्षणे भगवंत सांगणार आहेत ती आपण उद्या पाहू.